नमस्कार शेतकरी मित्रांनो, आवड शेतीच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी सोनू साबळे आपलं पुन्हा एकदा स्वागत करत आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीनच असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि उजव्या कोपऱ्याला दिलेली बेल आयकॉनचं बटन दाबून आपल्या चॅनलवर येणारे सगळे व्हिडिओ सर्वप्रथम आपल्यापर्यंत पोहोचतील यासाठी बेल आयकॉनचं बटन दाबायला अजिबात विसरू नका. मग आता वेळ वाया न घालवता सुरुवात करणार आहोत आपण आजच्या व्हिडिओला. आजचा व्हिडिओचा विषय आहे टॉनिक. आपण एक टॉनिक म्हटलं की शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर अनेक प्रकारचे सीवीड दिसतात. बऱ्याच वेळा शेतकरी मित्रांनो असं होतं की आपण आपल्या पिकामध्ये बऱ्याचशा प्रकारचे अन्नद्रव्य पिकांना देत असतोच, NPK देत असतोच. परंतु काही ढगाळ वातावरण म्हणा किंवा काही अनावश्यक वातावरण म्हणा, ह्या वातावरणामध्ये आपल्या पिकाची पाहिजे अशी वाढ होत नाही. त्यावेळी शेतकरी समोर फक्त एकच पर्याय येतो, तो म्हणजे कुठल्याही प्रकारचे टॉनिक वापरून आपल्या पिकाला वाढीसाठी प्रोत्साहन देणं. परंतु आजच्या काळामध्ये टॉनिक म्हटलं की आपल्या सर्वांच्या डोळ्यासमोर सीवीड येतात. सीवीड म्हणजे समुद्री शेवाळ, याच्यापासून बनवलेलं औषध. परंतु सध्याच्या काळात या औषधांच्या म्हणजे या सीवीडच्या किमती खूप वाढल्या आहेत आणि त्यातच या किमती खूप जास्त असल्या तरी त्याचे रिझल्ट मात्र हे त्या प्रमाणात आपल्याला मिळत नाहीत. तर अशा वेळेस असा विचार येतो की आपण मार्केटमध्ये कुठलं सीवीड टॉनिक आपल्या पिकामध्ये वापरलं पाहिजे. तर आता चिंता करू नका, आज आपण अशाच एका कमी किंमत असणाऱ्या आणि भरपूर रिझल्ट पण देणाऱ्या अशा एका औषधाविषयी माहिती घेणार आहोत. अशा एका सीवीडबद्दल माहिती घेणार आहोत की ज्याचं नाव आहे बायोव्हिटा एक्स. हो शेतकरी मित्रांनो, अगदी बरोबर, बायोव्हिटा एक्स हे औषध हे खूप किमतीच्या मानाने कमी तर आहेच, परंतु याचे जे काही रिझल्ट आहेत हे किमतीच्या मानाने दुप्पट नाही तर अगदी 10 पट जे आपल्याला मिळतात. तर आता आपण ह्याच व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत यातील घटक, याचे काम करण्याची पद्धत आणि याचं डोस. तर सुरुवात करू आपण याच्या घटकापासून. तर याच्यामध्ये प्रामुख्याने सीवीड एक्स्ट्रॅक्ट येते की ज्याच्यात आस्कोफायनस नोडाझल नावाचं जे कंटेन आहे हे येतं. तसेच हे जे काही सीवीड आहे किंवा हे जे काय बायोव्हिटॅक्स एक आहे, याच्यामध्ये कंपनीचं म्हणणं आहे की याच्यामध्ये विविध प्रकारचे जे काही 60 प्रकारच्या न्यूट्रिएंट आहेत, हे असे 60 प्रकारचे न्यूट्रिएंट्स कंपनीने याच्यामध्ये दिले आहेत. तर याच्यामध्ये प्रामुख्याने एन्झाईम, प्रोटीन, सायटोकायनिन, ॲमिनो ॲसिड, विटामिन, जिब्रेलिन, ऑक्सिन आणि बिटायसिन अशा सगळेच्या सगळे जे काही आपल्याला घटक आहेत हे घटक ऑर्गॅनिक फॉर्ममध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे यात कोणत्याही प्रकारचं केमिकल नाही, म्हणजेच आपल्याला कुठल्याही प्रकारची कटकट केमिकलची आपल्या डोक्यामागे राहत नाही. मार्केटमध्ये अनेक प्रकारचे सीवीड आपल्याला पाहायला मिळतात जे की ऑस्ट्रेलियाच्या समुद्रातून आपल्याला काढल्याचे पाहायला मिळतात. त्याचबरोबर काही भारतातील अरबी समुद्र किंवा हिंद महासागरातून सुद्धा काढले जातात. आता भारतातून किंवा हिंद महासागरातून जे काढले जातात की ज्याच्यामध्ये प्रामुख्याने सागरिकाचं नाव आपण ऐकलंच असेल. तर सागरिका हे एक सीवीड आहे आणि काही आफ्रिकेच्या समुद्राच्या किनाऱ्यावरून काढले जातात. तर याच्यामध्ये प्रामुख्याने वेलपॅक्ट नावाचं जे काही सीवीड आहे तर ह्या सीवीडचा उल्लेख तिथे प्रामुख्याने केला जातो. आता आपण पाहणार आहोत बायोव्हिटा एकची कार्य करण्याची पद्धत. याची कार्य करण्याची पद्धत फार वेगळी आहे, कारण शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये घटकच एवढे आहेत की प्रत्येक घटकाची कार्य करण्याची पद्धत मी तुम्हाला काही इथे सांगू शकत नाही. पण याची एवढे घटक असल्यामुळे याची कार्य करण्याची पद्धत फार वेगळी आहे, कारण याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात आपल्याला घटक पाहायला मिळतात आणि तेही ऑर्गॅनिक फॉर्ममध्ये. तर आता आपण पाहूया हे घटक कसे काम करते. तर सगळे घटक नैसर्गिक फॉर्ममध्ये असल्यामुळे आपल्या पिकाला कोणत्याही केमिकलसारखे रिॲक्शन होत नाही किंवा कोणताही ट्रेस आपल्या पिकाला येऊ देत नाही. म्हणजे शेतकरी मित्रांनो सांगायचं तात्पर्य एकच की तुम्ही एखादं कीटकनाशक वापरलं किंवा बुरशीनाशक वापरलं, कधी कधी त्याचे आपल्या पिकावरती रिॲक्शन दिसले जातात. विविध प्रकारची आपण औषधे एकत्र वापरतो किंवा त्याचं प्रमाण जे काय असतं हे आपल्याकडनं नकळत कमी जास्त होतं. त्याच्यामुळे पिकावर याची काही स्कॉर्चिंग येते किंवा जास्त कमी जास्त प्रमाण झाल्यामुळे पीक आपलं थोडंसं ट्रेसमध्ये जातं. तर अशा वेळेस आपण जे काही हे जे काय बायोव्हिटा एक्स आहे तर याच्या वापरामुळे असं कुठलंही कार्य होत नाही.
म्हणजे ना तर आपल्या पिकाला ट्रेस मिळतो किंवा नाही आपल्या पिकाला इथे स्कॉर्चिंग पाहायला मिळते. उलट याचा वापर केल्यानंतर आपलं जे काही पीक आहे, हे पीक जे काही वातावरणाचा ट्रेस आहे, तर या ट्रेसमधून बाहेर काढलं जातं. तसेच अ, याच्यामुळे आपल्या पिकाची जी काही निरोगी वाढ आहे, ही निरोगी वाढ होती. पिकाची सीवीड वापरल्यामुळे पिकाची अतिरिक्त वाढ होते. म्हणजे जी प्रकाश संश्लेषणाची क्रिया आहे, ही फास्ट जलद गतीने झाल्यामुळे आपल्या पिकाची अतिरिक्त वाढ होते. तसेच मित्रांनो काय होतं, काही टॉनिक आहे असे असतात, की जे वापरल्यामुळे आपल्या पिकाची गरजेपेक्षा पण जास्त नाही का अतिरिक्त वाढ होते. म्हणजे एखादं टॉनिक वापरल्यानंतर आपल्याला जर जिथपर्यंत संभव असतं, की आपल्या पिकाची एवढी वाढ व्हायला पाहिजे. पण काही औषधं असे आहेत, की गरजेपेक्षा पण आपल्या पिकाची जास्त वाढ करतात. त्यामुळे सुद्धा तिथे रोग आणि किडीचा प्रादुर्भाव आपल्याला जास्त झाल्याचा पाहायला मिळतो. परंतु याच्या वापरामुळे असं कुठल्याही प्रकारचं हानी आपल्या पिकाला मिळत नाही. उलट खराब वातावरणामध्ये जर हे बायोविटा एक्स वापरलं, तरी आपल्याला कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम तिथे येत नाही. हे वापरताना तुम्हाला एक काळजी घ्यायची आहे. सीवीडचा एक फायदा असतो, की जो हार्मोन बॅलन्स असतो पिकाचा, तो एकदम चांगल्या प्रकारे मेंटेन ठेवण्याचं काम हे करतं. म्हणजेच याचा फायदा जर तुम्हाला घ्यायचा असेल, तर तुम्ही जास्त ढगाळ वातावरणामध्ये जसं की सूर्यप्रकाश कमी असतो आणि सूर्यप्रकाश तुम्हाला माहिती आहे, सूर्यप्रकाश पिकाच्या वाढीसाठी किंवा प्रकाश संश्लेषणाच्या क्रियेसाठी किती महत्त्वाचा आहे. तर अशा ढगाळ वातावरणामध्ये जो काही सूर्यप्रकाश कमी मिळत असतो किंवा सूर्यप्रकाश आपल्या पिकाला मिळतच नसेल, तर अशा वेळेस तुम्ही याचा जर वापर केला, तर याचे जे काही रिझल्ट आहेत, हे आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारे पाहायला मिळतात. आपल्या पिकाची जी काही फोटोसिंथेसिसची प्रक्रिया असते, ही कमी वेळेमध्ये सुद्धा जास्त जलदगतीने करण्याचे काम आपलं हे बायोविटा एक्स काम करतं. आता पाहूया आपण हे कधी वापरायचं. बायोविटा एक्स आपण पिकाच्या कोणत्या स्टेजमध्ये वापरू शकतो हे पाहूया. तर बायोविटा एक्स हे तुम्ही पिकाच्या कोणत्याही अवस्थेमध्ये अगदी बिनधास्तपणे याचा वापर करू शकता. फक्त पिकाची जी काही मॅच्युरिटी स्टेज असते, तर याच्यामध्ये तुम्ही याचा वापर नाही केला तरी चालेल. म्हणजे साधारणपणे तुमच्या पिकाची फ्लॉवरिंग स्टेज असू द्या, फळांची सेटिंग पिरियड असू द्या किंवा फळांच्या वजनासाठी तुम्ही याचा वापर बिनधास्तपणे आपल्या पिकामध्ये करू शकता. आता पुढचा मुद्दा पाहूया कॉम्बिनेशन. आता याच्यामध्ये मुळातच कुठलंही अंगचं केमिकल नाही आहे. म्हणजे हे जे काय आहे ऑर्गॅनिक प्रॉडक्ट आहे. त्यामुळे तुम्ही याचा वापर कुठल्याही कॉम्बिनेशनमध्ये करू शकता. कोणत्याही प्रकारची समस्या तुम्हाला तिथे जाणवणार नाही. आता पाहू पुढचा मुद्दा, की पिके. आता ही कोणत्या-कोणत्या पिकात आपण वापरू शकतो? साधारणपणे तुम्ही जी काही खरीप, रब्बी जी फळझाडं आहेत, सगळ्या प्रकारच्या पिकामध्ये तुम्ही या बायोविटा एकचा वापर डोळे झाकून करू शकता. आता मी काही नावं तुम्हाला सांगत आहे. तात्पुरती तुम्ही सगळ्या पिकात वापरू शकता. पण साधारणपणे तुम्हाला नाव सांगतो. तुमचा कांदा, बटाटा, वाटाणा, टोमॅटो, मिरची, वांगी, कारली, दोडका, दुधी भोपळा, काकडी म्हणजे सगळ्याच्या सगळ्या पिकामध्ये जे तुम्ही हिरवीगार पिकं आहेत, पालेभाज्या पिकं आहेत, फळभाजी पिकं आहेत, याच्यामध्ये तुम्ही सगळ्या पिकामध्ये बायोव्हिटा एकचा वापर अगदी सहजरित्या आणि डोळे झाकून करू शकता. तुम्हाला तिथे रिझल्ट हे चांगलेच पाहायला मिळतील. त्यानंतरचा मुद्दा पाहूया आपण याचं वापरण्याचं प्रमाण. तर साधारणपणे 200 लिटर पाण्यासाठी तुम्हाला 400 ml बायोव्हिटा एक्स घ्यायचा आहे. 20 लिटर पाण्यासाठी तुम्हाला 40 ml बायोव्हिटा एक्स घ्यायचा आहे. तर 15 लिटर पाण्यासाठी तुम्हाला 30 ml बायोव्हिटा एक्स घ्यायचा आहे. आणि तुम्ही जर जमिनीच्या माध्यमातून देण्याचा तुमचा जर विचार चालू असेल, तर तुम्ही तिथे 1 लिटर एका एकरसाठी बिनधास्तपणे वापरू शकता. ड्रीपमधून सुद्धा याचे रिझल्ट शेतकरी मित्रांनो अतिशय उत्तम आपल्याला पाहायला मिळतात. आता पाहूया याच्याबद्दलची थोडी सविस्तर पण महत्त्वाची माहिती. सीवीडचा जास्त वापर हा प्रामुख्याने पावसाळ्यात जास्त करतात. कारण पावसाळ्यामध्ये आभाळ जास्त प्रमाणात असल्या कारणाने आपल्या पिकाला पुरेसा सूर्यप्रकाश तिथे मिळत नाही. सूर्यप्रकाश जर मिळाला नाही, तर वनस्पतीचं अन्न तयार करण्याची आणि प्रकाश संश्लेषणाची क्रिया आहे ही पूर्णपणे मंदावली जाते. त्यामुळे आपल्या पिकामध्ये वाढ आणि जे काय आपल्या पिकाचं जे तजेलपणा आहे तो आपल्याला मिळत नाही. त्यामुळे पिकाची वाढ जर आपल्याला अशा अवस्थेमध्ये कमी सूर्यप्रकाश असताना जर करायची असेल, तर त्यासाठी तुम्ही या सीवीडचा वापर करू शकता. तसेच थंडीच्या काळामध्ये सुद्धा याचे जे काही रिझल्ट आहेत हे आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारे पाहायला मिळतात.
थंडीच्या कालावधीमध्ये दिवस हा छोटा असतो तर रात्र मोठी असते. अशा वेळेस कमी कालावधी सूर्य आपल्या पिकावरती सूर्यप्रकाश मिळाल्यामुळे आपल्या पिकाची अन्नद्रव्य तयार करण्याची प्रक्रिया मंदावते. तर अशा वेळेस थंडीतसुद्धा तुम्ही सीवीडचा वापर करून आपल्या पिकाची जी काही प्रकाश संश्लेषण क्रिया आहे ही योग्यरीत्याने करू शकता. आता तुम्ही म्हणाल की सीवीड आणि प्रकाश संश्लेषणाची क्रिया याचा नेमका संबंध काय आहे? सीवीडचे समुद्रातून आता सांगतो कसं. सीवीड हे समुद्रातून मिळणारे जे काही गवत असतं किंवा जे काही वनस्पती असतात, म्हणजे समुद्रात मिळणाऱ्या ज्या काही वनस्पती असतात त्यांच्यापासून बनवलेलं असतं. आता ह्या ज्या काही वनस्पती आहेत ह्या समुद्रामध्ये साधारणपणे 1 ते 3-4 किलोमीटरपर्यंत खाली असतात. आता मला सांगा की अशा वेळेस जो काही पाण्याच्या आतमध्ये असणाऱ्या वनस्पती आहेत तर त्या वरती सूर्यप्रकाश पोहोचेल का? तर नाही पोहोचत. व्यवस्थितरित्या तो तिथपर्यंत जाऊ शकत नाही. तर अशा अवघड परिस्थितीमध्ये सुद्धा त्या वनस्पती आपल्या अन्न बनवतात. तर अशाच वनस्पतीचा अर्क काढून आपलं हे सीवीड बनवलेलं असतं. त्यामुळे आपल्या पिकावरती सुद्धा सूर्यप्रकाश जर मिळाला नाही तरी आपल्या पिकामध्ये याचा वापर केला तर प्रकाश संश्लेषणाची क्रिया योग्य रीतीने केली जाते. आपल्या पिकामध्ये जे काही आवश्यक अन्नद्रव्य आहेत ते बनवले जातात आणि आपल्या पिकाची व्यवस्थितरित्या वाढ होऊन पीक जे काय आहे कमी सूर्यप्रकाशमध्ये सुद्धा स्वतःचे अन्न तयार करण्याची क्षमता स्वतःमध्ये ठेवते. आता पाहूया याचे वापरण्याचे फायदे. हे वापरल्याने तुमच्या पिकाचा सर्वांगीण वाढ होते, पांढऱ्या मुळींची वाढ होते, प्रकाश संश्लेषणाची क्रिया वाढते. आपल्या पिकामध्ये फुलांची संख्या, फांद्यांची संख्या आणि फुटव्यांची संख्या जास्त प्रमाणात होते. तसेच जास्त फूल लागल्याने सेटिंग जास्त होते, उत्पादन सुद्धा जास्त मिळते. आपल्या पिकाची फुलगळ सुद्धा कमी होते आणि दाणे भरण्याच्या काळात तुम्ही जर याचा वापर केला तर आपल्या पिकामध्ये दाणे भरण्याचं प्रमाण सुद्धा जास्त होतं. म्हणजे सर्वांगीण जर विचार केला तर आपल्या पिकाची जी काय उत्पादन क्वालिटी आहे ह्या उत्पादन क्वालिटीमुळे आपली वाढ होते व आपल्या पिकाला पासून आपल्याला जास्त उत्पादन मिळते. तर मित्रांनो, हे झाला बायोविटा एक्स बद्दलच्या माहितीच्या बाबतीतला व्हिडिओ. ह्या व्हिडिओमध्ये मला जेवढी माहिती देता येईल तेवढी मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.